मला थालीपीठ भाजण्याची आणि घावणे पिठाची ऑर्डर आलेली, तर तुमच्यासाठी आज मी थालीपीठ भाजणी कशी बनवायची सगळ्या टिप्स सकट सांगणार आहे. तर सुरुवात करूया. पहिले रेशनचे तांदूळ 4 किलो घेतलेले आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे 4 वेळा, कारण का घाण खडे वगैरे असते तर ते काढून टाकायचे. पहिले तांदूळ चांगले निवडायचे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता मी जास्त प्रमाणात तांदूळ धुवत आहे, तर तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तांदूळ तेवढे धुवा चांगले स्वच्छ पाण्याने 4 वेळा. आणि आता हे तांदूळ थोड्या वेळसाठी चाळणीवर ठेवायचे, कारण का एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल. आणि कॉटनच्या साडीवर किंवा ओढणीवर तुम्ही हे तांदूळ पसरून ठेवू शकतात. फक्त लक्षात ठेवा, हे उन्हात सुकवायचे नाही आहेत. फॅनच्याच खाली आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहेत. जर उन्हात तुम्ही सुकवलात तर तांदूळ एकदम पिठूळ होतील. तर आपण हे पावसाळ्यात चांगले 4 दिवस हे सुकवायचे. तुम्ही बघू शकतात तांदूळ छानपैकी सुकलेले आहेत. त्याचबरोबर मी थालीपीठासाठी धान्य सांगणार आहे. ज्वारी, बाजरी, गहू, मका, काळे उडीद, त्याचबरोबर धने, जिरं हे वापरायचं आहे. एवढेच धान्य लागतात. आता आपल्याला हे सर्व धान्य चांगले कढईमध्ये, छोट्या कढईमध्ये आपल्याला हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत आपल्याला या धान्याला चटका लागत नाही, स्लोच गॅसवर आपल्याला भाजायचे आहे. फास्ट गॅसवर अजिबात हे धान्य भाजायचे नाही, नाहीतर धान्य करपेल आणि त्याचबरोबर थालीपीठसुद्धा कडवट लागेल. आता धणे आपण चांगले भाजून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकतात मी कॉटनच्या ओढणीवर मी हे धान्य ठेवलेले आहेत, कारण का घाम सुटू नये, गरम आहेत म्हणून. आता जिरंसुद्धा भाजून घेतलेले आहेत. आता काळे उडीद चांगले भाजून घ्यायचे, जोपर्यंत आपल्याला हे चटका लागत नाही तोपर्यंत. आता काळे उडीद चांगले भाजून घेतलेले आहेत आणि परत मी कॉटनच्याच रुमालावर हे सर्व धान्य, प्रत्येक धान्य मी हे कॉटनच्याच रुमालावर मी घालणार आहे. आणि त्याचबरोबर गहूसुद्धा मी भाजून घेतलेले आहे. तुम्हाला जे कोणतेही धान्य वापरायचे असेल तुम्ही वापरू शकता. मूग, मटकी किंवा चणे, तुम्ही कोणतेही हरभरा वगैरे हे तुम्ही घालू शकतात. म्हणजे थालीपीठामध्ये कोणत्याही धान्याचा वापर केला जातो. फक्त लक्षात ठेवा, स्लोच गॅसवर आपल्याला हे धान्य भाजून घ्यायचे. आणि हे 2 किलोच्या पिठाचं प्रमाण आहे. आणि त्याचबरोबर बाजरीसुद्धा घातलेली आहे. आणि पावसाळा चालू झालेला आहे, तर थालीपीठ खायला खरंच खूप आवडतं. आणि मी हे थालीपीठ चांगले भाजून घेत आहे, त्यामुळे हे 3 ते 4 महिने पीठ चांगलं राहतं. आणि जर कोणाला हे पीठ पाहिजे असेल तर त्यांनी मला ऑर्डर करू शकतात. सर्व प्रकारचे पिठं मी विकते. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि मेसेज करा मला, तर मी त्याप्रमाणे मी ऑर्डर देईन तुम्हाला. तर सर्व प्रकारचे धान्य मी भाजून घेतलेले आहे. आता मेन म्हणजे हे रेशनचे तांदूळ आपण धुवून सुकवून घेतलेले, ते चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे, तेही स्लोच गॅसवर. आणि थोडे खाऊन बघायचे की चांगले भाजल्यानंतर एकदम चटका लागतो हाताला. तर हे तांदूळ चांगले भाजल्यानंतर खाऊन बघायचे की एकदम कडक कडक असा आवाज येतो, म्हणजे समजायचं की आपले तांदूळ चांगले भाजलेले आहेत. आता हे सर्व धान्य आपण एकजीव करायचं, सगळं एकत्र करायचं आणि पूर्णपणे थंड झाल्यावर घरघंटीवर 1 नंबरच्या जाळीवरच आपल्याला ही थालीपीठ भाजणी दळायची आहे. आता मी हे घरघंटीवर दळून घेत आहे. आणि थालीपीठ भाजणीचं पीठ पूर्णपणे थंड झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करा. 3 ते 4 महिने राहतं. ज्या कोणाला हे पीठ पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुमच्या घरपोच ही सर्व पिठं येतील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू.